राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून आता राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली असून आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा वितरित केला जाणार आहे। तर चला बघूया काय आहे जी आर मध्ये काय आलं आहे, संपूर्ण माहिती बघायला मिळेल। फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, जे शेतकरी व्हिडिओ पूर्ण बघतील त्यांना माहिती पूर्ण या ठिकाणी मिळेल, त्यामुळे व्हिडिओ अर्धवट बघू नका। ज्या शेतकऱ्यांना पूर्ण माहिती पाहिजे असेल त्या शेतकऱ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला बघूया कोणता आहे जी आर मध्ये काय आलेला आहे सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून टाका। कमेंट मध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आम्हाला नक्की टाइप करा। तर चला सुरू करू, जी.आर काय आलेला आहे बघू एकदा। पीक विमा योजना हेक्टरी 32,000 रुपये जमा केले जाणार आहे। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा वाटप चालू झाला आहे। आता लक्ष द्या शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेचा जो दुसरा टप्पा होता तो दुसरा टप्पा या ठिकाणी महाराष्ट्र राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आता तो असणार किती आहे, जर तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला नव्हता आणि तुम्हाला दुसरा पण टप्पा मिळालेला नव्हता, अशी तुम्हाला 2 टप्पे मिळालेले नव्हते, तर आता तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला 2 टप्पे एकत्रित या ठिकाणी दिले जाणार आहे। ते म्हणजे आता तुम्हाला थेट 64,000 रुपये या ठिकाणी टाकणार आहे राज्य सरकार। जर तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला नसेल, दुसरा टप्पा मिळालेला नसेल, तर तुम्हाला 64,000 रुपये या ठिकाणी दिले जाणार आहे। बऱ्यापैकी शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळालेला आहे म्हणून शेतकऱ्यांना आता फक्त आतुरता आहे, तर ती म्हणजे दुसऱ्या टप्प्याची। ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळाला फक्त त्यांना बाकी आहे तो म्हणजे दुसरा टप्पा, तर त्या शेतकऱ्यांना आता मिळणार थेट 32,000 रुपये। आजपासून राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 32,000 रुपये जमा होण्यास सुरुवात या ठिकाणी होणार आहे। पण फक्त याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। तर चला कोणते आहेत ते पात्र शेतकरी, ज्या पात्र शेतकऱ्यांना आजपासून पैसा वाटप या ठिकाणी चालू होणार आहे। दुसरा टप्पा त्यांच्या बँक खात्यामध्ये आजपासून या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात होणार आहे। या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी मोठी आनंदाची बातमी आली असून आता आजपासून या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसा वाटप या ठिकाणी चालू केला जाणार आहे। डीबीटीच्या माध्यमातून या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता त्यांच्या बँक खात्यामध्ये आज दुपारपासून पैसा वितरित केला जाणार आहे। आज दुपारनंतर बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा दिसणार आहे। तर चला सुरू करूया कोणती आहे ती 15 जिल्ह्याची यादी। त्या 15 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। तर चला सुरू करू कोणते आहेत ते 15 जिल्हे। फक्त या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच पीक विमा मिळणार आहे, पण तो काय मिळणार, बाकी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं काय होणार, त्यांना कधी मिळणार, त्यांना पैसा कधी मिळणार की नाही मिळणार, तर यासाठी तुम्हाला सांगतो। आता हे पहिले पात्र 15 जिल्हे या ठिकाणी ठरवले आहे, मग बाकी उर्वरित महाराष्ट्र पूर्ण या ठिकाणी राहील, पूर्ण 36 पैकी 36 जिल्हे राहतील। पण फक्त आधी हे 15 जिल्हे निपटले नंतर तुम्हाला नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये दिले जाणार। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला आजपासून पैसा या ठिकाणी वितरण चालू होईल, पण जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुम्हाला या ठिकाणी 8 ते 10 दिवसाची प्रतीक्षा करावी लागू शकते। तर चला सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून बघू कोणते आहेत ते 15 जिल्हे, ज्या 15 जिल्ह्यामध्ये आजपासून पैसा या ठिकाणी वितरित केला जाणार आहे। डीबीटीचं बटन दाबून या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजपासून या ठिकाणी हप्ता वितरण या ठिकाणी चालू केली असून आता या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 12:30 नंतर पैसा हळूहळू जमा दिसणार आहे। पण जर यांनी हे 2 काम केले नाही, हे 2 काम जर त्यांनी अधुरे ठेवले तर त्यांना 1ही रुपया या ठिकाणी मिळणार नाही, कारण की आता जी.आर मध्येच एक मोठा नियम आला आहे। आता यामध्ये खूप मोठा बदल झाला असून ज्या शेतकऱ्याचे हे 2 काम कंप्लीट नसणार, जे शेतकरी हे 2 काम अधुरे ठेवील तर त्याला 1ही रुपया या ठिकाणी दिला जाणार नाही। म्हणून जर तुमचे कोणतेही काम अधुरे असेल, हे 2 पैकी एकही अधुरा असलं तर लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर मोठा लाभ या ठिकाणी मिळेल आणि तुम्हाला आजच्या आज पैसा या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा दिसेल। जर तुमचं हे काम कंप्लीट नसेल, जर तुमचं अधुरा असेल तर तुम्हाला 1ही रुपया या ठिकाणी टाकल्या जाणार नाही। म्हणून 2 कामे आहे, पूर्णपणे बघून जा, अर्धवट बघू नका। तर चला सुरू करू कोणते आहेत ते 15 जिल्हे, ज्या 15 जिल्ह्यामध्ये आजपासून पैसा या ठिकाणी वितरण चालू केली जाणार आहे। दुसरा टप्पा या ठिकाणी या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज या ठिकाणी मिळणार। आज उद्या 2 दिवसामध्ये या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पात्र शेतकऱ्यांना मिळणार।
पण बाकीच्या शेतकऱ्याचं काय, तर बाकीच्या शेतकऱ्यांना 8 ते 10 दिवसाची प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते. तर चला सविस्तरपणे बघूया कोणती आहे ती यादी. यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही आहे पूर्णपणे लक्षपूर्वक या ठिकाणी बघा. तर चला यामध्ये तुमचा पहिला जिल्हा असणार आहे तुमचा संभाजीनगर. संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा. जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे. तर चला अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आनंदाचा क्षण या ठिकाणी येऊ शकते, कारण की आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा या ठिकाणी दिलासा मिळून त्यांच्या पण बँक खात्यामध्ये पैसा जमा होऊ शकतो. कारण की आता या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचं नाव सुद्धा या ठिकाणी समावेश या ठिकाणी आलेला आहे. तर चला समोरचा जिल्हा बघू कोणता आहे. समोरचा जिल्हा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा. जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला दुसरा टप्पा या ठिकाणी मिळणार आहे. जर तुम्ही बीड जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण थेट रक्कम आज दुपारनंतर जमा केली जाणार आहे. तर चला सुरुवात करूया. दुसरा जिल्हा कोणता आहे, तर या ठिकाणी दुसरा जिल्हा असणार आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठी आनंदाची बातमी आली असून आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये राहत असाल, सोलापूर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा. आता समोरचा जिल्हा बघू पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा मिळून पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता थेट रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे. जर तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या पण बँक खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता दुसरा टप्पा या ठिकाणी आज दुपारनंतर दिला जाणार आहे. तर चला सुरुवात करूया समोरचा जिल्हा. आता समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा. जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल, नाशिक जिल्ह्यामधून शेती जर तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला जाणार आहे. आज दुपारनंतर त्यांच्या पण बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम थेट जमा होणार आहे. तर चला सुरुवात करूया. दुसरा जिल्हा कोणता आहे, तर तो दुसरा जिल्हा आला तुमचा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी मोठा आनंदाचा क्षण या ठिकाणी आला असून आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण थेट या ठिकाणी आता पैसे आज दुपारनंतर टाकले जाणार आहे. जर तुम्ही नांदेड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला पण पीक विम्याची थेट रक्कम आज दुपारनंतर जमा होण्यास सुरुवात होईल. 2 दिवस सुद्धा लागू शकतात, पण आज दुपारनंतर राज्य सरकार डीबीटीचं बटन दाबून तुमच्यासाठी या ठिकाणी रक्कम मोकळी करणार आहे. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा असणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा मिळून आता कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता थेट रक्कम जमा केली जाणार आहे. जर तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या पण बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर चला समोरचा जिल्हा बघू. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा. जर तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा या ठिकाणी देण्याचं काम राज्य सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. तर चला सविस्तरपणे ते 2 कामे बघूया. जर तुम्ही हे 2 काम केले नाही, हे 2 काम जर तुम्ही अधुरे ठेवले तर तुम्हाला 1 रुपया या ठिकाणी दिला जाणार नाही. जर तुमचे हे 2 काम अधुरे असतील तर तुमच्या बँक खात्यामध्ये 1 रुपया या ठिकाणी टाकल्या जाणार नाही. म्हणून काळजीपूर्वक लक्ष द्या. हे 2 काम कोणते आहे आणि ते लक्ष देऊन बघूच नका, तर ते पूर्ण सुद्धा करा. शेतीवर जाऊन बँक खात्यात जाऊन हे 2 काम पूर्ण करावे लागणार आहे. जर तुम्ही ते केले नाही तर तुम्हाला 1 रुपया या ठिकाणी दिल्या जाणार नाही. तुमच्या जवळच्या सेतूवर या ठिकाणी जाऊन तुम्ही हे काम करू शकतात आणि तुम्हाला ते करणं गरजेचे आहे. जर तुम्ही ते केले नाही तर तुम्हाला राज्य सरकार व केंद्र सरकार 1 रुपया या ठिकाणी टाकणार नाही. तर चला सुरुवात करूया. कोणते आहेत ते 2 काम, जे 2 काम तुम्ही केले नाही तर तुम्हाला या ठिकाणी पैसा या ठिकाणी टाकण्यात येणार नाही. पण जर आता मी तुम्हाला ही 15 जिल्ह्याची यादी सांगितली, आता या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलं की नाही आलं, तुमच्या जिल्ह्याला आजपासून पैसा या ठिकाणी वितरित केला जाणार आहे की नाही असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट करा. त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कळवू की तुमचा जिल्हा पात्र ठरला आहे की नाही आहे, तुम्हाला पैसा आज मिळणार आहे की नाही मिळणार, की तुम्हाला 15 दिवसाची 8 दिवसाची प्रतीक्षा करावी
लागणार। म्हणून जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतं, तर कमेंट नक्की करा। त्या कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रश्न सोडवला जाईल। तर चला सुरुवात करू। ते 2 काम कोणते आहे जे 2 काम करणं तुम्हाला खूप महत्त्वाचे आहे। आता यामध्ये तुमची आयडी असणार आहे फार्मर आयडी। ज्या शेतकऱ्याची फार्मर आयडी नाही त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत दुःखाची बातमी आली असून ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आली असून आता त्यांना थेट दुपारनंतर रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल। हळूहळू त्यांच्या पण बँक खात्यामध्ये पैसा या ठिकाणी वितरित केला जाणार आहे। पहिलं काम आहे फार्मर आयडी। फार्मर आयडी ज्या शेतकऱ्याची नाही त्या शेतकऱ्यांना पैसा मिळणार नाही। तर चला दुसरं काम बघूयात। दुसरं काम असणार आहे ई-केवायसी। ई-केवायसी ज्या शेतकऱ्यांनी केली नाही, ज्या शेतकऱ्यांची केवायसी बाकी आहे, तर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्या, जेणेकरून जसं राज्य सरकार उद्या आज दुपारी डीबीटीचं बटन दाबेल तसा तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होईल। तर चला हे 2 काम पूर्ण करून घ्या। जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव मी घेतलं का नाही घेतलं, या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं, असा प्रश्न जर असेल तर नक्की कमेंट करा। त्या कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रश्न सोडवला जाईल। हे 2 काम कंप्लीट करून घ्या। जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका। तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये।